शेखर दादा, आता कशी तब्येत आहे रे त्याची? त्याला आयसीयूतून आणलं का? त्याने नीट डोळे तरी उघडलेत का? अरे काय झालं सांगशील का? समीर अंडर ऑब्झर्वेशन आहे. त्याला लवकरच बरं करण्याकरिता डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. पण मग तू शुद्धीवर कधी येणार आहे? अरे एवढा शांत का? काय ते नीट सांग ना. संपदा, तू टेन्शन घेऊ नकोस का? डॉक्टरांनी सांगितलं तो लवकरच बरा होईल. आता त्यांच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायला हवा ना. दादा, नाही म्हणजे मला पण दवाखान्यात जायचंच होतं. समीर दादाला खूप बघावंसं वाटतंय रे. मी जाऊन येऊ का? हे बघ, मी संध्याकाळी जाणारच आहे. त्या तू माझ्यासोबत चल. थोडंसं खाऊन घेतो का? जेवण तयार आहे. मला भूक नाहीये ग. तू जेवून घे. मी आंघोळ करून आराम करणार आहे. ओ हो, हरले मी तुम्हा दोघांपुढे. किती लहान मुलांसारखी भांडणं करता तुम्ही. मीच न जेवता झोपते. घाला काय गोंधळ घालायचा तो तुम्हाला. हे उगीच शाणपणा करू नको हा. एवढी मोठी नाही झालीस तू अजून. नाही ग चिमणी, माझ्यावर विश्वास ठेव. हे माझ्या मेहनतीचे पैसे आहेत ग. हेच सर्वदा त्यांचे भजन करीत. अहो, इथे लाईट कमी आहे. अंधारात का वाजते? खूप कंट्रोल केला मी, पण आता नाही करू शकत. शेखर, अरे काय झालंय? निशू, काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही यार. दवाखान्यात किती खर्च झाला असेल याचा विचार करत होते. बराच खर्च होईल ग. एकतर त्याला एवढा जब्बर मार लागलाय आणि पुन्हा किती दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहेत काहीच नक्की नाहीये. शेखरला मदत करायची आहे ग मला. अगं मग कर ना मदत. मी असं केलं तर तो रागवेल ना माझ्यावर. एक काम कर ना, तू त्याला औषध आणायला नाहीतर हॉस्पिटलचं बिल पे कर ना आणि परत पैसे घेऊ नकोस. तुम्ही म्हणताय तसं मी करण्याचा प्रयत्न करेन, पण शेखरला कितपत पटेल शंकाच आहे. शेखर दादा बघ, मी म्हणाले होते ना हिने सकाळपासून काही खाल्लं नाहीये ते.
आई मी तुला सांगितलं होतं ना काहीतरी खाऊन घे म्हणून. आई, अगं या सगळ्या गडबडीत तुझ्या तब्येतीला काय झालं तर मग आम्ही काय करायचं? खा त्या आधी. चल थोडंफार काहीतरी खाऊन घे. थोडंफार खाऊन घे तू. चल हे घे. सिस्टर, काय झालं डॉक्टर? हे बघा काय झालं हे मी नक्की सांगू शकत नाहीये. तुम्ही इथेच थांबा. लेट मी चेक नाव. आता तर तो मरायलाच हवा. आज असं काय बोलताय? अहो कालपर्यंत त्याच्या डोक्यावर का मारलंस? तो मेला असता तर काय झालं असतं असं तुम्हीच म्हणत होतात ना. त्याच्यावरून किती वेळा झापलात तुम्ही मला, आणि आज तुम्हालाच तो मरायला हवाय. तुमचं काय बोलणं आहे ना काय समजत नाही मला. या सगळ्या गोष्टी कशा लक्षात येत नाही रे लवकर. तुम्हीच समजावा की. हे बघ, तो जर मेला असता तर मला खडी फोडायला जावं लागलं असतं. म्हणूनच त्या प्राणघातक हल्ल्याचा आळ मी तुला स्वतःवर घ्यायला लावला. पण आता इन्स्पेक्टर म्हणतो त्याप्रमाणे जर तो शुद्धीवर आला आणि त्याने माझं नाव घेतलं तर मला खडी फोडायला जावं लागणार. त्यामुळे तो कुठल्याही परिस्थितीत आता मरायलाच हवा. Your brother is no more.
स्वतः चुका करायच्या आणि वर मला मारायच्या धमक्या देतोयस. का चिडतोयस तू? आत्ताच्या आत्ता या घरातून चालता हो. पुन्हा पाऊल ठेवलंस तर याद राख. नेहमी नेहमी निघून जा म्हणून काय ऐकवत असतेस ग मला? यावेळेला जो जाईन ना तो परत कधीच येणार नाही, लक्षात ठेव. हे बघा, त्या दिवशी काय झालं ना ते मला सविस्तरपणे सांगा. आणि एक गोष्ट, खोटं बोललात ना तर तुमची खैर नाही. खरंच सांगतो साहेब, आमचा काही एक दोष नाही हो. आणि माझे साथीदार तर निरपराध आहेत. आमचा काही दोष नसताना ते समीरने आमच्यावर हल्ला केला. खूप डेंजर माणूस आहे तो. त्याच्या एरियात तू नेहमी अशा मारामाऱ्या करतो, तुम्हाला माहिती नाही साहेब. पण त्याचा काय दोष म्हणा. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? म्हणजे कसं असतं साहेब, माणसावर ज्या प्रकारचे संस्कार होतात तसा माणूस वागतो ना. आता त्या समीरच्या आईचंच घ्या ना. त्या बाईनं, मोठ्या शिताबीनं आमचा पोळी भाजीचा धंदा मोठ्या धूर्तपणे आमच्याकडून बळकावला. माझी काकू एकदम साधी भोळी, तिच्या बोलण्यात आली आणि त्या बाईला कळलं नाही हो, माझ्या काकूला कळलं नाही या बाईचं डाव काय आहे ते. सगळं त्या बाईच्या हाती स्वाधीन करून मोकळी झाली माझी काकू. त्या दिवशी मला माझ्या काकूची खूप आठवण आली, खूप आठवण आली. म्हणून मी मन शांत करायला दोनच घोट घेतले, जास्त नाही. पण मला स्वतःला आवडता आलं नाही, अजिबात आवडता आलं नाही. मी भावनेच्या भरात त्या पोळी भाजी केंद्रावर गेलो आणि त्याला जाब विचारला तर तो समीर, त्याला कळलं, तो माझ्या अंगावर धावून आला मला मारायला. मग हे बघ, तो समीर आहे ना सध्या जखमी आहे. एकदा तो शुद्धीवर आला ना की मी त्याचं स्टेटमेंट घेईल आणि मग ठरवेन तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते. नाही पण तू जगलाच नाही तर? काय? समीर जगला नाही तर? साहेब, अहो तो समीर मेला. बोललो होतो ना, काळजी करू नकोस, कुटुंब पाहिजे. शेखर, काय झालंय? शेखर, काय झालंय? काय झालंय सांग मला, प्लीज टेल मी.